आज म्हणजे लोकसभेची निवडणूक झाली, निकाल झाला, पण तो आनंद मला घेता आला नाही. पण थोरात साहेब त्या आनंदात नव्हते. मी पण ठरवलं होतं की जशी हत्ती त्याच्यापेक्षा मी 10 पट हत्ती, तर मी स्वतः बांधणार नाही, मी बांधूनच दिला नाही कोणाला. पण आज मला खऱ्या अर्थाने निवडून आल्यासारखं मला जाणवलं आहे. आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने ज्यांनी स्वतः मीच उमेदवार ही भूमिका पार पाडली आणि माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला संसदेत पाठवण्याचं काम केलं, ते म्हणजे आदरणीय थोरात साहेब. मग ते तांबे साहेबांनी काहीतरी सुदर्शन चक्र काहीतरी बोलता बोलता म्हणजे एक कौरव पांडवांचं युद्ध होतं आणि त्या कौरव पांडवांच्या युद्धात खऱ्या अर्थाने पांडवांना जिंकून आणण्याचं काम केलं असेल ते म्हणजे श्रीकृष्ण. आणि ही पश्चिम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने श्रीकृष्णाची भूमिका जी पार पडली असेल ती आदरणीय थोरात साहेबांनी पार पडली. म्हणजे मला तर काही गोष्टी निवडणुकीनंतर कळाल्या, साहेबांनी माझ्यासाठी काय काय केलं. मी ज्यावेळेस मध्ये वैष्णोदेवीला गेलो आणि सचिन माझ्याबरोबर होता, आमचं जितेश आमचे काही कार्यकर्ते, त्यावेळेस मला साहेबांनी माझ्या पडद्यावर काय काय केलं मला नंतर कळालं. ते मी आता येताना आमच्या रोकडे सरांना सांगितलं. म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही संगमनेरकर नशिबान येता, खरंच नशिबान येता, तुम्हाला इतका परिचय टाकला. आमच्यासारखा माणूस सहवासात आला, अरे 12 आमचे मी खासदार झालेलंच मला कळालं नाही. मी ज्यावेळेस खासदार झालो त्यावेळेस मी बऱ्याच जणांना म्हणाले मी खरंच खासदार झालो की नाही. अरे झाला ना खासदार येडे. मग म्हणलं सर्टिफिकेट म्हणून मिळेल का आपल्याच नावाने, म्हणलं आपल्याच नावाने मिळेल. मी साहेबांना फोन केला, साहेब तुम्ही या. मग म्हणलं तुम्ही आले नाही तर मी काही गुलाल घेणार नाही, म्हणलं मी जाणार आहे पण नाही तिकडे. साहेब मला म्हणले मी आजारी आहे, मी डॉक्टर संग बोल म्हणलं नाही तिकडे इंजेक्शन मारा म्हणलं एखादं आणि गाडीत सलाईन घ्या पण तुम्ही या म्हणलं. साहेब म्हणले नाही मला खरंच येता येणार नाही. मी समजून घेतलं, म्हणलं साहेबांची तब्येत नाही म्हणलं ठीक आहे. मी दुसऱ्या दिवशी येणार तर साहेब त्याच दिवशी मुंबईला गेलो. म्हणजे मुंबईला हॉस्पिटलला गेलो पण ती भेटून देत नव्हती. पण काल साहेब आल्यानंतर म्हणलं आज सगळे कामं तिकडं कामं आपण नाही का आपल्या भाषेत काष्टींच्या भाषेत रोजच ते कुठे चालू आहे. अरे ज्या माणसाने आपल्याला फार दिल्ली दाखवली तिच्याकडे गेलं पाहिजे आणि आशीर्वाद घेतले पाहिजे. म्हणजे खरंच माझ्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने जी भूमिका पार पडली असेल ना ती थोरात साहेबांनी भूमिका पार पाडली. म्हणजे किंग होणं सोपं आहे पण किंग मेकर होणं अवघड आहे. आणि किंग मेकर भूमिका पार पडण्यासाठी थोरात साहेबांनंतर म्हणजे पवार साहेब असो उद्धव साहेब असो, अरे थोरात साहेबांनी ही निवडणूक आहे ना म्हणजे उमेदवारावर विश्वास नव्हता. म्हणजे आपण नाही का उमेदवारावर विश्वास नाही ठेवली तर परस्पर आपणच यंत्रणाला येतो. माझ्यासाठी दिवसभरात 2दा-3दा रिपोर्ट घ्यायचे साहेब. अरे काय चालू नेमकं सांगा, कोणत्या गावात काय चाललंय, पुढं काय चाललंय. म्हणलं बरं भाऊ किती नशिबाने सगळे यंत्रणाच साहेबांनी हायजॅक करून टाकली म्हणून जुळलं साहेब, नाही तर काही सोपं होतं काय. खरंच अवघड. काकीने सांगितलं 50 वर्षाचं स्वप्न पार पाडलं. मी फक्त आहे ना ते टीव्हीवर चित्र बघतो, आपण पिक्चर बघतो, पण रिमोट कुठं तरी कोपऱ्यातल्या माणसाच्या हातात असतो. त्याच्या डोक्यात कोणता आत्मकांचा पिक्चर लावायचा, मै हो डॉन लावायचा का दुसरा पिक्चर लावायचा, का मालिका लावायची का कुठलं बातम्या लावायच्या. तसं हे रिमोट इकडं होता, रिमोट तिथून इकडून ऑपरेट करीत होता. ते चंद्रयान नाही का चंद्रयान खालून ऑपरेट करीत होते लोक. तसं हे आम्ही फक्त स्क्रीनवरले खेळाडू होतो. पण रिमोट इकडं असा, पण रिमोट धरणारा माणूस त्याचा पक्का होता ना, निशाणा लावला ना तर छेदच होतो. एकलव्याने नाही का एक डोळा मारला बरोबर. डोळा पक्षाचा डोळा मारला तर सोपं आहे का.
त्याच्यापेक्षा अवघड डोळा डायरेक्ट यांनी निशाण फक्त एक ह्या खांद्यावर ठेवला, हे धनुष या खांद्यावर ठेवला, पण इकडं निशाणा लावणारा माणूस आणि धरणारा माणूस पक्का होता. फक्त सांगितलं हे तू या खांद्यावर राहू रे, हे सगळं वजन मीच सांभाळणार आहे, हे सगळं मीच करणार आहे, फक्त तुझा खांदा. तर त्यांना पण माहिती आहे खांद्यावाला माणूस पक्का आहे. कांदा मोहना माणूस ज्याच्यावर आपण विश्वास ठेवणार ते बदलणारा माणूस नाही. म्हणजे खरंच ही निवडणूक एकदम विलक्षणीय निवडणूक झाली. म्हणजे बघितलं ना ते कसं होतं रे, आहे का नाही. म्हणजे ते बघितलं होता पवार साहेब काय म्हणायचे, मला ही निवडणूक अशी करायची, काय म्हणायचे अशी. म्हणजे एक एकदम बलाढ्य शक्ती आणि एकदम खालचा माणूस, पण खालचा माणूस होता, पण इकडं हे बलाढ्य शक्तीच्या महाबलाढ्य शक्ती माझ्याबरोबर होती. म्हणजे साहेब माझ्याबरोबर. म्हणजे खरं एकदम थोरात साहेब म्हणजे जाईंट किलर खरे थोरात साहेब आहे. हे मिलं कुछ नाही, हे मिलं छोटा माणूस आहे. मग अशी कोणीतरी घोषणा दिली, मी काय त्याच्यावर बोलणार नाही, पण हे हो सकता है, हे होणेवाला आहे. मला पण भविष्यवाणी कळत नाही. आपल्या पण मुखात सरस्वती आहे, म्हणजे सरस्वती याचा अर्थ करा, जे बोलतं ते होतं, हे का नाही. बरोबर आहे ना साहेब, ते होत असते. आता तर विश्वाने सांगायची गरज नाही. ही काळ्या दगडावरली पांढरी रेषे, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे, ते तर कुणी रोखू शकत नाही. देशातले उराला वळला येत होते, म्हणजे 400 पारवीर थोड्याहून गेलं ते काहीतरी 70 का काय जागा 1000 मतांनी गेलं. आपल्या राज्यात सुद्धा 2 जागा शिंदे साहेबांची जागा काय पडली काय, ते पिपाणी का काय आली, ते पिपाणी मग सगळे खेळ केले. माझ्याकडे तर पिपाणी आणली, ती दुसऱ्या मशीनवर 2 नंबरला ठेवली, आपलं चिन्ह स्पष्ट केलं, शाईचा प्रकार केला. अजून शाही लावायला तर साहेब इकडले कॉन्ट्रॅक्टर लोक होते आणि ते स्वस्त धान्य दुकानदार होते शाही लावणारे. 2-3 असे केलं व्यवस्थित, त्यांना तर आई बाबाच तुझं आठवलं असं आईचं खरंच. मग नंतर माझ्या लक्षात आला, म्हणलं कॅमेरे बिमेरे चालू म्हणजे डिलीट मारा काही नाही मारलं, पण या काही व्हायरल केलं म्हणून जाऊन आता 10-15 मिनिटं तर आहे का नाही. शाही लावण्याचा प्रकार केला. माझ्याकडं काही अधिकाऱ्यांवर तुम्हाला मी नाही त्रास दिला, अधिकाऱ्यांच्या टेबलवर समोरच्या उमेदवाराचे पॉम्पलेट छापायचे साहेब. आपले 1200 नोकरदार लोकांचे 1200 मतं बाद झाले. ते फक्त रेस इकडे तिकडे सगळं केलं, पण जुळलं खटका हा. तिकडं CCTV कॅमेरे होते, CCTV, पण इकडं ड्रोन कॅमेरा होता, तो म्हणजे संगमनेरमध्ये बसलेला होता. आणि ड्रोन कॅमेरा चुकावणं सोपं आहे काय. CCTVचा आपण इकडे CCTV लावला ना, ही काढली बाजू दिसत नाही, पण ड्रोन कॅमेरा असा आहे ना, तिकडे पुढं फार आतून ठेवा तरी दिसत असतो. म्हणजे थोरात साहेब ड्रोन कॅमेरा खऱ्या अर्थाने म्हणजे किती मी तर किती बोललो तरी ते कमी पडणारे शब्द. म्हणजे सगळी यंत्रणा साहेब म्हणजे मास्टर माइंड माणूस आहे. आणि मायक्रो प्लॅनिंग काय म्हणतात ना, तर साहेब आपण शिकलं पाहिजे. मी सुद्धा म्हणायचं मी लय हुशार आहे, पण मी नंतर माझे कळाली तर लायकी म्हणून आपण हे थोरात साहेबांसारखे माणसं म्हणजे आपण विचार नाही करू शकत. आमची विचार करण्याची पातळी तिथं संपायची नाही. या निवडणुकीत बऱ्याच वेळा आम्ही रात्री 1, 2, 3ला बसायचो. साहेबांनी आमच्याकडे सचिन आणि आमचे विषय खेळणार कुठे खेळणार तर माणूस लय हुशार आहे हा मास्तर. त्याच्यामुळे भास्करराव खेमनर साहेब म्हणजे मी काल मला तेच सांगत होते. मी लायला साहेब इकडे तर जरा अवघड चाललंय, म्हणजे अवघड बिवघड नाही चाललंय, खरा निकाल माझ्याकडून आहे. खेमनर साहेबांना मी विचारलं काकी तुमच्यासारखं मला पण सांगितलं. खडू साहेब म्हणले 15,000 पुढं 20,000 27,000 आईला म्हणायचं अवघड कोण सांगत मग खरं म्हणलं. एकच नाव आठवलं मला, ते म्हणजे भास्करराव खेमनर साहेब. तर हे माणूस कसं आहे बरोबर आहे,
निम्मी यंत्राने कुणी म्हणत असेल मी आणि द्या मला, तर त्याच्यापेक्षा यंत्रणा भास्करवर खेळणार नाही. आपण लगेच नसेल खेळणार. साहेबांनी सांगितलं 6व्या फेरीला आपण 9,000 मतांनी मागे आणि 7वी फेरी आता खोलणार आहे. 7व्या फेरीला आपण पुढे जातो आणि बरोबर 13,000 मताचं मताधिक्य मिळालं आपण 3100 मतांनी पुढे गेलो. म्हणजे सगळं एक साहेब तुम्ही ना कार्यक्रमामध्ये मला माहीत नाही आयुष्यात, पण ज्या माणसाची किंमत होऊ शकत नाही ना असं माणसं तुम्ही कमावले साहेब. आणि तुमच्या विरोध करणारे माणसं म्हणजे ना जीवाचं रान करतात साहेब. तुम्ही माझ्याकडे जी यंत्रणा आता बोलू ना खरं निवडणुकीत मला माहिती तुमच्या आरोग्य म्हणजे हे सगळे थोरात साहेबांची यंत्रणा आता काय अडचण नाही बोलायला. साहेब तुम्ही जे माणसं पाठवले ना मोटरसायकल फिरले साहेब, मोटरसायकल 12-12 वाजेपर्यंत फिरले साहेब. तुझे आता त्या माझ्याकडे सत्काराला असते. मला आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितले थोरात साहेबांची यंत्रणा संगमची सत्काराला आले. माझा नका सत्कार करू. हा म्हणलं माझा नका सत्कार करू, मी तुमचा सत्कार करणार नाही असं असतं म्हणलं तुम्हीच खासदार आहेत म्हणलं. म्हणजे खरं इतके विचारे कुठली अपेक्षा नाही केली. आणि धुळीचा विचार नाही केला. त्यांना काही ठिकाणी दमबाजीचा पण प्रकार झाला पण तक्रार नाही केली माझ्याकडे. मग बिचाऱ्यांनी खरं खिंडला लावली त्यांनी. म्हणजे आमच्याकडे माझ्याकडे होती यंत्रणा पण आपली थोडी यंत्रणा माझ्यासारखी अनपड होती. आता ते म्हणतात ना दैसा दिस वैसा वेस, म्हणजे जसा यंत्रणा तसेच कार्य केले. मी ताराने म्हणतो माझे कार्यकर्ते थोडे फॉरवर्ड असणार आहे का. साहेबांचे कार्यकर्ते 12-1 वाजता मोटरसायकल फिरले बिचारे. इतकं काम केलं साहेब. त्यांना एकदा आहे ना धन्यवाद नाही देत मी, त्यांना डायरेक्ट सॅल्यूट करतो. खरं छत्रपती शिवरायांना मावळे मित्र असंच होतं ना, तसं मी तुमच्या ह्या सगळ्या मावळ्याला मी मानाचा मुद्रा करतो आहे. म्हणजे अतिशय प्रामाणिक काम केलं बिचाऱ्यांनी, कुठली अपेक्षा न ठेवता. खरं म्हणजे साहेबांनी माणूस ना माणूस कधी कमावला जातो. अरे बाकीच्याकडे पण यंत्र नाही, निम्मी यंत्रणा मला मॅनेज दुखावलेले असतात म्हणून मॅनेज होतात नाही. पण जुन्या बदलून साहेब खरं जुन्या बदल निकालले तिकडं होईल पण तुमचा माणूस बदलणार नाही. मी सांगतो मान तलवार येऊ द्या, मान कापून देईन पण थोरात साहेबांचं नाव बदलणार नाही असे लोक आहेत तुमचे. खरं आणि तुमच्या एका इशारावर तिकडं घोडखिंडच लढवली ना त्याने बाजी प्रभूंनी खिंड लढवली तशी पावन खिंड आहे का नाही. माझा एवढा अभ्यास नाही थोडा मी मुद्दाम कधी घोडखिंड का म्हणून म्हणजे हे सगळे मेमरी जागे व्हायचं आहे का नाही चेक करावं ना. पावन खिंड लढवली बाजी प्रभूंनी छत्रपती शिवरायांसाठी, तशी साहेबांच्या शब्दावर या बिचाऱ्यांनी नगर दक्षिणची खिंड लढवली. ह्या सगळ्या कार्यामध्ये अतिशय प्रामाणिक काम केलं. बरं या ठिकाणी आज मी नाही खासदार होतो, हेच खासदार डबल पद वाढली. आणि आता 2 महिने मी यांना त्रास नाही देणार. राज्यात सरकार येणार आहे मग मी लोकांना लय साहेब तुमच्या भराशा शब्द दिले ना. खरंच दिले, खोटं नाही बोलत. तर त्यावेळेस काय शब्द जुळलंच असतं. लोक म्हणलं आम्हाला बांधारा काळजी करू का देतो बांधा रस्ता हे देतो लोक काळजी करू. आमची ताजनापूरची योजना नाही ताजनापूरचं पाणी आणलं तर ना बंधारात भरून टाकले तुम्हाला त्याला होतं. आमच्याकडे श्रीगोंद्यात म्हणाले कॅनलचं पाणी म्हटलं काही काळजी नका करू, कॅनलला नाही पाणी मिळालं ना कॅनलच प्लास्टिक करून टाकले. हे तुमच्या भराशावर प्लास्टिक नाही करणार. आता थोडं मी पण प्रोफेशनल होतो ऐका ना थोडं आता साहेबांच्या सहवासाला असं जमन खाता यांना नाही आवडत. आणि त्याच्यात पवार साहेबांना अजिबात आवडत नाही. त्या दिवशी मला साहेबांचा फोन यार म्हणजे चुकून पुढे पण जात
म्हटलं काय साहेब मला काय माहिती होतं कोणाचं कपाळावर येतं कोण कसं काय मी तर भोळा माणूस आम्ही विचारून कुठं जायचं विचारून कोणच्या वाटेला बोलायचं पण तर पाहुणे जेवायला जायचं विचार करीत म्हणून ठीक आहे ठेस लागल्याशिवाय माणूस शहाणा होत नाही ना तसं आता मी पण थोडं बदलायचं ठरवलं म्हणजे बदलायचं म्हणजे कसं थोडं आपलं थोडं विचारून तुमचं सारखं अभ्यास करायचं आता काही सर्वांचं नाही व्हायचं पण मी साहेब मी निश्चित तुम्ही विश्वास टाकलं ना त्या विश्वासात टाका जाणार नाही काहीतरी वेगळं पण करू नये म्हणजे तुम्हाला म्हणजे तुम्ही आतापर्यंत साहेब काहीतरी 7-8 निवडणुका लढवल्या 8 निवडणुका लढवल्या पण 8 निवडणुकीत तुम्हाला जेवढा आनंद नसेल झाला ना तेवढा निलेश लंके निवडून आल्यानंतर आनंद झाला कारण तो आनंद आणि तो विश्वास हा सार्थक ठरवला जाईल हा शब्द या ठिकाणी जरूर आहे आणि म्हणजे तुम्ही कधी पण तुम्ही सांगा या जबाबदारी द्या जबाबदारी कधी पण पार पाडली पार तुमच्यासाठी तुम्ही सांगितलं ना हे सुद्धा देईन म्हणलं काही काळजी करू नका आमदारकी फेकून देतो म्हणलं राजीनामा तर हे तर बाकी गोष्टी शिल्लक घेत हां फक्त आदरणीय पवार साहेबांनी थोरात साहेबांनी सांगितलं लढावं लागेल एवढ्या आमदारकी आनंदात होती मला साहेब म्हणजे राजीनामा आमदारकीचं कसं काय शुल्लक गोष्ट आहे माझ्यासाठी तुमच्यासाठी देऊन टाकी तो राजीनामा दिला तुमचं हे म्हणलं हे पण देऊन टाकेल काय काळजी करू नका काय ऐका नाही एवढा विश्वास टाकला कोणासाठी तुमच्या विश्वास टाकणं वेगळं आहे ना तुम्ही साहेबांसाठी काहीतरी केलं ना या लोकांसाठी साहेब तुम्ही करणं आणि त्यांनी तुमच्यासाठी करणं एक वेगळं नातं मी तसा नौका होतो ना साहेब तुमच्यासाठी मी एक नौका होतो माझ्यावर तुम्ही एवढा विश्वास टाकला साहेब म्हणजे मी त्या दिवशी माझा शेवटचा श्वास घेणं त्या दिवशी विसरले या म्हणजे एवढं कुटुंबासाठी खेळ एवढं ठीक आहे राजकारणात काय असेल भाग वेगळा असतो एवढं माझ्या माहितीनुसार स्वतःच्या उमेदवारीसाठी माणूस एवढा त्याग करू शकतो जे मी मागायचे सांगितलं ना ते खरं आहे मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे साहेबांनी आतापर्यंत राजकीय जीवनाच्या एवढ्या निवडणुका लढवल्या त्यापेक्षा निश्चित एका सर्वसामान्य कुटुंबाच्या एका शिक्षकाच्या मुलाला एका शेतकऱ्याच्या मुलाला खासदार करणं साहेबांना जो आनंद झाला असेल तो या मागे आनंद झाला नसता आणि इतक्या निवडणूक अतिशय काटेकोर पहिली पार पडली सगळं म्हणजे कायदेशीर भाषा मला खऱ्या अर्थाने आत्ता निवडणुकीत कळाली कायदेशीर टेक्निकल आमदारकीपर्यंत चालतं निवडणूक हाणली केली आमदारकी हे थोडं होतं ना भाग म्हणजे चालू तर मीच मॅनेज करायची यंत्रणा सगळं हे मला काही एवढा अनुभव नाही पण इथं पर वकिलापासून मला सामोरं जावं लागतं पण सामोरं जावं लागलं म्हणजे मला कळालं निवडणुकीत नोटीस येते यार त्याला उत्तर द्यावं लागेल पण ती सुद्धा साहेबांनी मला नोटीस आल्यावर मला कळालं नाही मग नंतर कळालं मला इतक्या नोटीस आल्या आणि त्याला उत्तर पण दिलं म्हणजे किती मायक्रो प्लॅनिंग काय नाही तर मी चिंतित झालो असतो बरं का मला हे या गोष्टी नसतं कळायला काय टेक्निकल खरं नसतं कळा मला हे वकील घ्यावं लागतो निवडणुकी वकील लागतो एखादा हुशार आपल्याला नोटीस आलं तर उत्तर द्यावं मी म्हणलं जाऊ आल्याच नोटीस त्या टाकून म्हणून गरज म्हणलं असतं मला कधी नोटीस आल्यानं भानगडी केल्याच नाही ना आलं एखादं मला समज तरी आणून कोर्टा भेटत पहिलं यायचं आता नाही आमदारकीच्या आधी मी असं फेकून द्यायचं जाऊ दे मग वाऱ्यांनी कळायचं अरे हे नोटीस आलं ना आपण ते बघितलं पण नाही म्हणजे ह्या गोष्टी असतात निवडणुकीत आपण एक महत्वाचा पार्ट असतो तो पार्ट मला आता कळाला म्हणजे आपण लढाईला जिंकताना लढाईला जाताना ना सगळी सामुग्री लागते आणि ही म्हणजे सगळी सामुग्री जी लढाईची तयारी करणारी हे म्हणजे श्रीकृष्ण एकदा चक्र ते आहे ना सुदर्शन चक्र खतरनाक आहे ना एकदा का पोटातून बाहेर निघलं तर किसका बी छेद कर शकते कोणाचं पण करू शकते त्यामुळं साहेब तुम्हाला जास्त आता मी लय वेळ बोललोय पण तुम्हाला शालूट साहेब
खरंच तुम्ही मला आज तो विश्वास बसत नाही मी खासदार झालो नाही पण लोक म्हणतात झालो आणि आता तुम्हाला भेटल्यावर तुम्ही सत्कार केल्यावर मला अजून गॅरंटी पटली नाही पण आता थोडं मार्गदर्शन पण साहेब करा आणि थोडा मी आरामी समजून घेतला आणि पुन्हा एकदा साहेबांना मी खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा धन्यवाद देतो तो थांबतो रामकृष्ण आहे आंदोलन तुझं ना यांना विचारावं लागेल ना मी तर 13 तारखेला निवडणूक झाली 14 तारखेला तर आंदोलन जाहीर केलं 14 तारखेला मला यांनी सल्ला दिला तू निवडणूक झाली आता तर तुला आंदोलन करता येणार नाही उमेदवारी ते काहीतरी डिस्क्वालिफाईड मला डिस्क्वालिफाईड तेव्हा कळाले डिस्क्वालिफाईडला पण पाठवते तर मला तेवढं साहेब सांगत तरी आंदोलन मी असं आंदोलन मोठं करतो ना तर नाही कोणाला मंत्र्याला फिरून देणार मी कांदा निर्यात बंदी आणि दुधाच्या बाबत तेवढं 2 गोष्टीबाबत आपल्याला आंदोलन करायचं आहे त्या 2 गोष्टीचा फायदा झालेला आहे आपल्याला आणि जर आपण शेतकऱ्यांना न्याय देऊ शकलो ना तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना कुठंतरी आपण काहीतरी केलं त्यांच्यासाठी हे जाणीव होईल म्हणून सुद्धा आंदोलन करू इंग्रजीचं तू म्हणला ना माझं लोकसभेतलं जे पहिलं भाषण असेल ना ते इंग्लिशमध्येच असणार त्या दिवशी पाहिलं टी व्हीवर दिसेल ना तुम्हाला टी व्ही चालू करून बसा आणि मग कळेल तुम्हाला इंग्रजी बोलला का उर्दू बोलला का तमिळ बोलला जय महाराष्ट्र